स्पष्टीकरण. शाहिस्तेखानाची स्वारी. विजापूरच्या आदिलशहाचे शिवरायांपुढे काहीच चालले नाही. त्याने शिवरायांची तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवराय उत्तरेकडील मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती. त्यावेळी दिल्लीचा औरंगजेब हा मुघल बादशाह होता. त्यामुळे बादशाह चिडला. त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला शिवरायांवर पाठवले. त्याच्याबरोबर पाऊण लाख सैन्य होते. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत तो आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. पण मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्तेखानाचे सैन्य हैराण झाले. कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला. फिरंगोजी नरसाळा. शाहिस्तेखान पुण्याकडे वळला. प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला. चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दुमकीने शाहिस्तेखानाशी मुकाबला केला. 2 महिने फिरंगोजीने किल्ला लढवला. पण शाहिस्तेखानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. त्याच्या शौर्यावर खुश होऊन त्याला बादशाही चाकरीचे आमिषही दाखवण्यात आले. पण फिरंगोजी बदलला नाही. लाल महालात शाहिस्तेखान. शाहिस्तेखान पुण्यात आला आणि त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. 1 वर्ष गेले, दुसरे गेले, पण तेथून शाहिस्तेखान हलला नाही. तो रयतेची गुरे ओढून नेत आणि शेतीची नासधूस करी. अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूक उद्ध्वस्त केला. धाडसी बेत. शाहिस्तेखानाची खोड मोडायचीच असे शिवरायांनी ठरवले. खान लाल महालात होता हे एक शिवरायांच्या दृष्टीने सोयीचे होते. वाड्याची सर्व माहिती शिवरायांना होती. शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात होते. खुद्द शाहिस्तेखानाच्या महालात शिरून त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला. शिवरायांनी दिवस निश्चित केला. तारीख 5 एप्रिल 1663 ची रात्र. शिवराय आपली माणसे घेऊन लग्नाच्या वरातीत शिरले. वरात पुढे गेली आणि शिवराय आणि त्यांची माणसे महालात शिरली. शाहिस्तेखानाची खोड मोडली. वाड्याला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांना त्याचा कानाकोपरा माहित होता. शिवरायांच्या माणसांनी पहारेकऱ्यांना बांधले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. तो शाहिस्तेखानाचा मुलगा होता. त्यानंतर शिवराय खानाच्या महालात घुसले. शाहिस्तेखान खिडकी वाटे पळू लागला. तो उडी टाकणार तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची 3 बोटे कापली गेली. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडावर गेली. शाहिस्तेखानाने हायच खाल्ली. आज बोटे तुटली, उद्या शिवाजी आपले शीर नेईल अशी त्याला भीती वाटू लागली. औरंगजेबाला हा प्रकार समजताच त्याने खानाची रवानगी बंगालला केली.